नमस्कार. अध्ययन IAS अकादमीमध्ये तुमचं स्वागत. हा अध्ययन अकादमीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अध्ययनमधील सर्व शिक्षक तुमच्यापर्यंत क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस, प्लॅनिंग आणि सर्व समस्या, डूज अँड डोंट्स एक्सेट्रा घेऊन येत आहोत. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी अमोल नारायण ठाकूर, 2016 बॅच DYSP टॉपर. माझी स्टेट रँक 3 आणि DYSP रँक 1. तर आपण आता सध्या 2019 मुख्य परीक्षेसंदर्भात चर्चा करूयात. तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना भेडसावणारा प्रश्न आणि ज्या प्रश्नांना घेऊन बरेचसे विद्यार्थी रोज अध्ययनमध्ये येत आहेत त्याच क्वेश्चनबद्दल चर्चा करूया. तो म्हणजे कसर कट ऑफ किती लागेल. तर आमचं असं म्हणणं आहे की 2018चा जर तुम्ही पूर्व परीक्षेचा अंदाज घेतला तर साधारण कट ऑफ 260 असावा असं भाकीत मांडलं जात होतं, पण ॲक्च्युअल कट ऑफ 247 लागला, म्हणजे तब्बल 13 मार्कांनी कमी लागला. माझे बरेच सिन्सिअर अभ्यास करणारे मित्र ज्यांचे मार्क या दरम्यान होते त्यांनी अभ्यास सोडून दिला होता. जेव्हा रिझल्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा त्यांची विल पॉवर कमी पडली, कारण मग त्यांना लक्षात आलं की आपण 2.5 महिने काहीच अभ्यास केलेला नाही आहे, मग आता अभ्यास करून तरी काय होणार आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी ते एक दुर्भाग्यशाली ठरलं. त्यामुळे माझं तुम्हाला एक सजेशन असेल आणि प्रांजळ मत असेल की आम्ही सुद्धा यातून गेलेलो आहोत. बऱ्याच जणांचे स्कोअर हे सो कॉल्ड कट ऑफ जो आता सांगितला जातो त्याच्या आजूबाजूला असतात आणि त्यामुळे ते चर्चा एकतर करतात किंवा मग पर्याय नाही म्हणून मग कंबाईनकडे शिफ्ट होतात. माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला कंबाईनकडे शिफ्ट व्हायचं असेल, तशी परिस्थिती असेल तर नक्की करा कंबाईन, पण त्यासोबत मेन्सचा अभ्यास सोडू नका. आणि कट ऑफ बद्दलचं प्रेडिक्शन कोणतेही क्लासवाले परफेक्ट सांगू शकत नाहीत. हा कॉल तुम्हाला स्वतः घ्यायचा आहे आणि करेज ऑफ कन्व्हिक्शन प्रकार असतो जो तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतो. तो फार महत्त्वाचा ठरेल ह्या काळामध्ये पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत. त्यामुळे कट ऑफ काय असेल हा प्रश्न अजिबातच रिलेव्हंट असणार नाही आहे. तुमचा अभ्यास तिथंपर्यंत आहे का हा मात्र जास्त रिलेव्हंट प्रश्न आहे. आता आपण बघूयात की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 साठी काय प्लॅनिंग करता येईल. 15 मार्च 2019 पासून अध्ययन IASची मोस्ट अवेटेड फास्ट ट्रॅक बॅच चालू होतीये आणि ही फास्ट ट्रॅक बॅच ॲक्च्युली आपण ज्या पद्धतीने बोलणार आहोत त्याच्या संदर्भातच आहे, म्हणजे नॉन प्रिलिम पार्ट. जेव्हा आपण मुख्य परीक्षेचा विचार करतो तेव्हा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने प्रिलिम्सचा निकाल लागेपर्यंतच खरा अभ्यास करायचा असं असतं माझं मत आहे. म्हणजे जो पाठ पूर्व परीक्षेला केलेला नाही, फॉर एक्झाम्पल HR HRD, पेपर 2चा कायदे, गव्हर्नन्स, इलेक्शन्स एक्सेट्रा आणि ॲग्रिकल्चर, मग ते ॲग्री इकॉनॉमी असो किंवा मग जिओग्राफीचं ॲग्रिकल्चर असो, हे त्यामध्ये येतं. याशिवाय महत्त्वाचा पार्ट म्हणजे लँग्वेजेस, मराठी, इंग्लिश, ऑब्जेक्टिव्ह तसेच लेखी. हा पार्ट जो आहे हा तुमचा एकदा तरी वाचून क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करून पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत वेगळा केला गेला पाहिजे, तरच तुम्हाला तो कॉन्फिडन्स तुम्ही कॅरी करू शकता शेवटच्या 2 महिन्यांमध्ये. आणि हाच पार्ट आपण फास्ट ट्रॅक बॅचमध्ये घेणार आहोत. आता ओव्हरऑल कशा पद्धतीने ॲनालिसिस पाहिजे याचं एक शॉर्टमध्ये ॲनालिसिस मी तुम्हाला सांगतो, कारण सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस जे आहे ते आता आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईलच. एक असतं मॅक्रो ॲनालिसिस म्हणजे ओव्हरऑल आणि एक असतं मायक्रो ॲनालिसिस म्हणजे डेली ॲनालिसिस. माझं असं म्हणणं आहे की मॅक्रो ॲनालिसिस करत असताना तुम्ही जो अननोन पार्ट आहे, फिअर फॅक्टर जो आहे, तो पार्ट तुम्ही पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधी संपवला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला HR HRD घ्या, त्याला साधारण 1 महिना देऊन त्याचे एक छान रिव्हिजन करून घ्या. त्यानंतर पेपर 2चा सेकंड पार्ट घ्या, त्यानंतर मग ॲग्रिकल्चरचा पार्ट घ्या आणि मग तुम्ही जो नोन पार्ट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याला आपण बायबल म्हणतो, लक्ष्मीकांत, आणि जे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे ते म्हणजे इतिहास, भूगोल, मग ते महाराष्ट्र का असे ना, ते मग त्याच्यामध्ये ॲड करा. मायक्रो लेवलला करत असताना स्पेसिफिकली जी मुलं पहिल्यांदा मेन्स करत आहेत त्यांना माझं सजेशन आहे की त्यांनी अभ्यासाचा विचार हे आपण ज्या पद्धतीनं जेवणाची थाळी सजवतो ना त्या पद्धतीनं करायला हवा. म्हणजे एक मेन कोर्स असतो आणि एक असं सप्लिमेंटरी, म्हणजे आपण त्याला आईस्क्रीम जे म्हणतो की चव देणारे पदार्थ,
डेझर्ट्स तसं. मेन कोर्स म्हणजे तुमचा HRD किंवा पॉलिटी हा अभ्यास जो तुम्ही मॅक्सिमम टाईम दिवसातला करणार आहे. पण दिवसातला असा काही वेळ असतो जो तुम्हाला कंटाळा वाटतो, दुपारचा वेळ, रात्रीचा वेळ, एफिशियन्सी तितकी राहत नाही. अशा वेळेला लँग्वेजचा अभ्यास करावा. माझं ॲनालिसिस असं आहे की जी मुलं पूर्वपरीक्षेच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून मराठी इंग्लिशचा रोज थोडा का होईना अभ्यास करतात त्यांना ऑब्जेक्टिव्हचा स्कोर खूप हाय जातो आणि तो गेम चेंजर असतो तुमची रँक ठरवण्यासाठी. नंतर पश्चाताप करण्यात पॉईंट नसतो. कारण बरीच मुलं अशी असतात की ते म्हणतात की ठीक आहे मला वाळिंबे वाचायचं आहे, मराठीसाठी इंग्लिशसाठी एखादं पुस्तक करेन आणि मग 1 महिन्यामध्ये माझं सगळं होऊन जाईल. पण माझं असं म्हणणं आहे की ही एक प्रोसेस असते मराठी इंग्लिशचा अभ्यास म्हणजे 3-4 महिन्यामध्ये ती बिल्ड होत जाते आणि मग फायनली रिझल्ट तुम्हाला त्याचा त्यावेळी मिळतो. त्यामुळं दिवसाचा अभ्यास करताना स्पेसिफिकली सांगायचं झालं तर मराठीसाठी लोकसत्ता आणि इंग्लिशसाठी इंडियन एक्सप्रेस हा न्यूजपेपर वाचा. ॲटलिस्ट एक लेख त्यातला वाचा. वाचताना मात्र प्लेन रिडिंग नको. वाचताना त्याचं व्याकरणदृष्ट्या परफेक्ट रिडिंग हवं. तर ते कसं, तर त्याच्यामधले आकार उकार कानामात्रा हे व्यवस्थित नीट बघून घ्या. नवीन आलेले शब्द, वाक्प्रचार, म्हणी, इंग्लिशमध्ये इडियम्स अँड फ्रेजेस ह्यासाठी वेगळी वही बनवा आणि त्याच्यामध्ये ते गोष्टी लिहून ठेवा. एकदा हे तुमचं कंपायलेशन तयार झालं तर ते तुमचं स्वतःचं एक ब्रँड बनवतं आणि तुम्हाला लेखीमध्ये सुद्धा उत्कृष्ट मार्क देतं. याच्या पुढच्या ज्या काही चर्चा आहेत त्या आपण येणाऱ्या वेब सिरीजमध्ये करूयातच. तुम्हाला जे काही अडचणी असतील मुख्य परीक्षेसंदर्भात किंवा फास्ट ट्रॅक बॅच जी 15 मार्चपासून चालू होते अध्ययनची, एकमेव आहे पुण्यामध्ये, तर त्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील, परीक्षेसंदर्भात अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला येऊन भेटा. अध्ययनमध्ये मी, डॉक्टर संकल्प देशमुख सर, डॉक्टर मनोज आवटी सर हे सर्वजण आम्ही तिथे आहोत. आमची टीम तिथे आहे. तुम्हाला असिस्ट करायला तुम्ही अध्ययनच्या कॉन्टॅक्ट नंबरमध्ये फोन करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा, जेणेकरून तुमचा जो काही डायलेमा आहे मनाचा तो पूर्णतः दूर होईल आणि तुम्ही इमिजिएटली तुमच्या टार्गेटकडे फोकस कराल. तुमच्या आणखी काही क्वेरीज असतील तर आम्हाला फोन करून निश्चित कळवा. ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच भेटू.